मला अन्न मिळतंय ते खा की, कारण हा जो दुष्काळ आहे ना तो खूप भयंकर असणार आहे, कधी संपणार नाही. रणजित सावकार, भूक फक्त आमच्या पोटाला नाहीये, अख्ख्या गावभर आहे. त्यामुळे आमच्याकडे जे काही असणार ते आम्ही वाटून खाणार. बर, मग उपाशी राहण्याची सवय करून घ्याच. जर तुमच्या वाट्याचं अर्ध लोकांना वाटणार असाल तर उरलेलं सरकारला द्यायचं आहे. काय काय म्हणालात तुम्ही? शेतसरा वसूल करण्यासाठी सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. हो रणजित सावकार, हो आता शेतसारा बनणं शक्य नाही हो. दुष्काळ संपू द्या, लोकांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या. शेतसाऱ्याचं आपण नंतर ठरवू ना. आमचा हुकूम फेटाळतोयस? अरे मूर्खा, ब्रिटिश सरकारचा आदेश आहे तो, आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे नसतात. पण सावकार, आदेश जर माणुसकीच्या विरोधात असेल तर त्याला विरोध करायलाच हवा ना. ओ बाई, तुम्ही कोणाशी बोलताय हे माहितीये का? रणजित सावकार आहेत ते, सावकार ब्रिटिश सरकारचे ना खास आहेत, आणि तू त्यांच्याशी चढ्या आवाजात बोलतेस. मान्य, तुम्हाला अधिकार दिले असतील, माफ करा, राग येईल तुम्हाला. अत्याचार करताय तुम्ही. भुकेल्यांकडून अन्न, ताणलेल्यांकडून पाणी आणि शेतकऱ्यांकडून पैसा लुटताय. अत्याचार करताय. हो, आणि स्वामींच्या भूमीत हे पाप करण्याचं धाडस करू नका. अन्याय जास्त काळ टिकत नाही. अरे बापरे, घाबरलो ना मी. तुमचे स्वामी माझं काहीच करू शकत नाही. आता या गावात फक्त एकच नियम, सरकारचा. खबरदार सावकार, स्वामींबद्दल एक शब्द सुद्धा वेडावाकडा ऐकून घेणार नाही. ए, मला उपदेश नको हा. शेतसारा द्या, सरकारचा आदेश आहे. नाही देणार. काय म्हणालस तू? अरे काय म्हणालास? नाही देणार. नाही देणार. घ्या रे. सरकारने मला स्पष्ट आदेश दिलेत,
जो कोणी शेतसारा देणार नाही ना त्याला जागच्या जागी देहदंडाची शिक्षा द्यायची. आणि तो अधिकार माझ्याकडे आहे. तो वापरण्यासाठी मला प्रवृत्त करू नकोस. नाही नाही सरकार, त्यांना काही करू नका. ते चुकीचं काही करत नाहीये. तो माझं सौभाग्य आहे ते. मी हवं तर तुमच्या पाया पडते. हवं तर माझा जीव घ्या. नाही सुद्धा. सावकार, मारायचं असेल तर मला मारा. अरे वा, छान. खूप प्रेम आहे तुमचं एकमेकांवरती. वा वा वा. चल, तुला मी एक सूट देतो तुझ्या या नवऱ्यासाठी. पण एक लक्षात ठेवायचं, तुझ्या या नवऱ्याने ब्रिटिश सरकारच्या शिपायांवरती हात उचलला. मला प्रतिकार केला आणि माझ्या आदेशाचं उल्लंघन केलं याने. त्याच्यामुळे याला शिक्षाही होणारच. अरे काय करताय त्यांना? सोडा. सावकार, तुम्ही सोडा त्यांना. त्यांनी काही नाही केलं. त्यांनी काही चूक नाही केली. तुम्ही म्हणाला होतात ना सूट देणार म्हणून. दिली की सूट. तुझ्या नवऱ्याला चापकाचे 100 फटके मारायचे आहेत आणि तेही तू. सुंदरा मावशी, स्वामी कुठे आहेत? कपिलाताई, अहो किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला खरंच माहिती नाहीये. तुम्हाला खरंच काही माहिती नाहीये? घ्या, सुंदरा मावशींना माहितीच नाहीये स्वामी कुठे आहेत ते. सुंदरा मावशी, आम्हाला का नाही सांगत आहात? स्वामी कुठे गेलेत? काय लपवताय आमच्यापासून तुम्ही? नाही हो, जे काही माहितीये ना ते स्वामी देवांनाच माहिती. मला काहीच कल्पना नाहीये. घ्या, यांना कल्पनाच नाहीये म्हणे. सुंदरा मावशी, तुम्हाला कल्पना नाहीये? खोटं बोलते ही बाई. हा, यांना सगळं माहितीये स्वामी कुठे गेले ते. सुंदरा मावशी, पुन्हा मी तेच सांगते, तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. कदाचित पुन्हा भक्ताकडे गेले असतील. अडचणीत असेल तो. त्याला वाचवायला गेले असतील, त्याच्या भल्या करता. मान्य आहे, स्वामी कोणा भक्ताकडे गेले असतील, त्याला मदत करायला गेले असतील. पण मग आपल्याला का नाही सांगितलं? सांगा ना, आपल्याला का नाही सांगितलं? सुंदरा मावशी, अहो आमचं काही चुकतंय का? नाही नाही नाही, गयाताई, तुमचं आणि कविराजांचं कधीच काही चुकलं नाहीये. मला मान्य आहे सुंदरा मावशी की माझं नेहमी चुकत आलंय. पण ह्यांचं काय? हे तर चुका करत नाहीत ना. मग स्वामी ह्यांना का भेटत नाहीत? ह्यांना का दिसत नाहीत? होय सुंदरा मावशी, अहो आमचं खरंच काही चुकतंय का? तुम्ही सांगा ना आम्हाला. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन हैराण झालीये बघा मी. आता काय सांगू? सुंदरा मावशी, स्वामी फक्त तुमच्याशी बोलतायत. अहो आपल्याशी स्वामी बोलतच नाहीयेत, आपल्याला दिसतच नाहीयेत. अहो मी खरंच काही लपत नाहीये हो तुमच्यापासून. खरंच लपत नाहीये. तुम्ही खरंच लपवत नाहीयेत ना? मग मी ही सांगते, जोपर्यंत स्वामी आमच्याशी बोलत नाहीत, आम्हाला दिसत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणीही तुमच्याशी बोलणार नाही.
गया गयाताई चला. गयाताई, कविराज. स्वामी देवा, बघताय ना, सगळेजण मलाच खोटे ठरवताय. देवा या हो, या. मी तुमच्या पाया पडते. अहो माझ्याच नवऱ्याला मी कसं मारू? अहो माझं सौभाग्य आहे. ज्यांच्या नावाचं मी मंगळसूत्र घालते त्यांनाच मी कसे पटके मारू? नाही, हे पाप माझ्याकडून होणार नाही. हेच पाप तुझं कुंकू वाचू शकतं, नाहीतर तुझ्या नवऱ्याचा अंत नक्की. तू फटके मारतेस का मी मारू? नाही नाही, मी असं करू शकत नाही. सुद्धा काळजी करू नको, स्वामी सगळं बघताय. नका करू रे, स्वामींच्या राज्यात अन्याय नका करू. एक ना एक दिवस नाही नक्कीच होईल. आणि ज्या वेळेस स्वामी न्याय करतील ना, तेव्हा पश्चाताप होईल. अरे काय लावले स्वामी स्वामी स्वामी? कुठे आहेत तुझे स्वामी? कुठे आहेत तुझे स्वामी? कुठे आहेत? बोल ना, कुठे आहेत स्वामी? अरे तुझे स्वामी असते ना तर आतापर्यंत वाचवायला आले असते तुला, नाही का? गावात एवढा दुष्काळ पडलाय आणि तुमचे स्वामी गेले तुम्हाला वाऱ्यावरती सोडून. स्वामी बिमी कोणीच नाही. हा काय आता स्वामी बिमी कोणीच नाही, मीच इथे आहे. घे. नाही, मी नाही करू शकत. नाही करू शकत? नाहीतर गोळी झाडेन याच्यावरती. नाही, असं करू नका. दे चापकाचे फटके दे. माफ करा मला, नाही होणार माझ्याकडून. मार. जोरात मार, जोरात. इथे मला आवाज आला पाहिजे. हा स्वामी, अहो गावात दुष्काळ पडलाय, त्यात तुम्ही कुठे आहात आम्हाला काही माहित नाहीये. आणि या सुंदरा मावशी आम्हाला काही सांगत नाहीयेत स्वामी. हो, मला खरंच काही माहिती. स्वामी 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 स्वामी. अरे काय झालं? असे रडताय का?
हरीश, सदाशिव, अरे काय झालं? आणि आणि हे कोणी केलं? रणजित सावकार. हो, रणजित सावकारांनी. सुंदरा मावशी आमच्याही घरात आले होते शेतसारा मागण्यासाठी. शेतसारा वसूल करण्यासाठी ब्रिटिश सरकारने आमची निवड केलेली आहे. आम्हाला नाही जमणार शेतसारा भरायला. तुम्ही शेतसारा दिला नाही तर तुमच्या शरीरात आत्मा राहणार नाही. शेतसाऱ्याच्या नावाखाली सगळं लुटून नेलं. जोरात मार, जोरात. इथे मला आवाज आला पाहिजे. हा, तुमचं भविष्य आणि आयुष्य आता माझ्या हातात आहे. तुमचे मालक आता स्वामी नाही तर मी आहे. चला चला सुरू करा. जय जयकार करा माझा. रणजित सावकारांचा. जय जयकार असो. अहो, आमची अवस्था ही अशी झाली, पण गावकऱ्यांची अवस्था अजूनही खूप वाईट आहे. म्हणूनच आम्ही स्वामींना भेटायला आलोय. आता तेच आम्हाला वाचवतील. सुंदरा मावशी, स्वामी कुठे आहेत? कधी येणार आहेत? मला माहिती नाहीये स्वामी देव कुठे आहेत ते. घ्या म्हणे या सुंदरा मावशींना काहीच माहिती नाहीये. मी तुम्हाला एक सांगू का, या सुंदरा मावशी आपल्यापासून सगळं लपवतायत. यांना चांगलंच ठाऊक आहे की स्वामी कुठे आहेत ते, पण आपल्याला सांगायचं नाही. सुंदरा मावशी, खरंच तुम्हाला माहिती असेल तर सांगा ना, स्वामी कुठे आहेत? माझ्यावर विश्वास ठेवा रे, माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच माहिती नाहीये स्वामी देव कुठे आहेत ते. हा. पण आपण एक करू शकतो. आपण सगळे जण मिळून ना स्वामी देवांना साकडं घालू. भक्ताच्या हाकेकडे ते कधीच दुर्लक्ष करत नाही. स्वामी, तुम्ही कधी येणार स्वामी? स्वामी, आम्हाला तुमची गरज आहे. स्वामी या ना लवकर. स्वामी या. स्वामी या. स्वामी या. स्वामी स्वामी या लवकर. स्वामी परत या. स्वामी स्वामी या ना, आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. या ना स्वामी. या ना स्वामी, आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. आम्हाला गरज आहे स्वामी. या स्वामी तुमची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. असं का करतायत स्वामी? आपल्यावर इतकी भीषण परिस्थिती असतानाही स्वामी अजून आले नाहीत. हो ना, खरंच हे समजत नाहीये. कदाचित यामागे काही कारण असेल का? स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असतं. स्वामी प्रत्यक्ष आपल्या सोबत नसले तरी आपल्याला हा लढा लढावा लागेल. बरोबर बोलतेस सुद्धा. आता हातबल होऊन नाही चालत. स्वामी आपल्या सोबत आहेत. हो. आणि स्वामींचं नाव घेऊन आपल्याला हा लढा उभारायचा आहे. बोला सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी देवा, तुम्ही परत काय येत नाही आहात? खरंच का हा लढा आम्ही सगळ्यांनी तुमच्या शिवाय लढायचा आहे? देवा परत या हो. परत या. सुंदरे, स्वामीदेव, आम्ही इथेच आहोत तुझ्या बरोबर. स्वामीदेव, 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 स्वामीदेवा, देवा कुठे आहात तुम्ही? तुमच्या भक्तांना गरज आहे तुमची. एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत चाललीये. अन्न पाण्या वाचून माणसं जनावर तडफडतायत. शेत करपून चाललीयेत. विहिरी तलाव आटलेत. आणि दुसरीकडे त्या सावकाराचा जुलूम जाच वाढतच चाललाय. निर्दोष लोकांच्या पाठीवर चापकाचे फटके ओढले जात आहेत. मुकेल्या माणसाच्या तोंडातून अन्नाचा घास हिसकावून घेतला जातोय देवा. ज्यांच्या ओठावर सदैव तुमचं नाव आहे आणि ज्यांच्या हृदयात तुमच्यावर अढळ विश्वास आहे, आज तेच तुमचे भक्त हा छळ सहन करतायत. हे सगळं बघून ना देवा, मनाला इतक्या यातना होत आहेत. देवा, तुमच्या लेकरांना तुमची गरज आहे हो. प्रकट व्हा देवा, प्रकट व्हा. गावकरी रात्रंदिवस तुम्हाला साथ घालतायत. देवा या हो परत. तुमच्या भक्तांसाठी परत या देवा, परत या.
परत या देवा, परत या. हा कसला प्रकाश आहे? देवा, ही काय लिहिलंय? हा कसला संकेत आहे? देवा, देवा, तुम्ही मला काही सांगू पाहताय का? स्वामी देवा, ज्या दिवशी हे वारूळ फुलाला स्पर्श करेल त्या दिवशी आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपलं ठरल्याप्रमाणे गावात ज्यांच्याकडे जायची जबाबदारी मी घेतली होती ना, त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना आपल्या लढ्याबद्दल सांगितलं, दुष्काळात एकत्र उभं राहण्याबद्दल सांगितलं. पण 1-2 जण सोडली तर बाकी सगळ्यांनी आपल्या लढ्यात सामील व्हायला नकार दिला का? अहो, मी पण गावकऱ्यांना आपली कल्पना समजून सांगितली. मी त्यांना सांगितलं दुष्काळाची परिस्थितीच अशी की ज्याला कोणी एकट्याने तोंड देणं शक्य नाही, म्हणून शेतसाऱ्याचं संकट. त्यांना सांगितलं आपल्याकडे जितकं धान्य शिल्लक आहे तितकं एकत्र करूयात आणि त्याची प्रामाणिकपणे वाटणी करूयात, जेणेकरून ज्याच्याकडे काही नाही त्याला मदत होईल आणि ज्याच्याकडे आहे त्याला फारसा फरक पडणार नाही. पण कोणी प्रतिसाद दिला नाही. 1-2 जणांनीच धान्य दिलं. हो ना सुद्धा, आम्हालाही हाच अनुभव आला. जवळच्या एका मित्राने मैत्री खातर माझं ऐकून घेतलं आणि एवढंच धान्य दिलं. आणि बाकी सगळ्यांनी नकार दिला. हेच बघून जास्त वेदना होतात. इथे आपण लोकांना समजवतोय की एकत्र येऊ, या संकटात एकमेकांना मदत करू, पण नाही, लोक अजूनही फक्त स्वतःपुरताच विचार करतायत. सगळ्यांनी प्रतिसाद नाही दिला तर या धान्याचा काहीच उपयोग राहणार नाही. त्यांच्याकडून हे धान्य आणलंय त्यांनाच परत नेऊन द्यावं लागणार. म्हणजे स्वामींनी आपल्या या प्रयत्नांना यश दिलंच नाही. हे चुकतंय तुमचं. मला सांगा, या पात्राकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? हे पात्र अर्ध रिकाम आहे.
अर्ध रिकाम आहे. मला वाटतं हे अर्ध भरलेलं आहे. हो, अर्ध भरलेलं आहे. अरे यालाच म्हणतात सकारात्मक आणि नकारात्मक विचार. हे पात्र अजून अर्ध भरू शकतो. पहिल्याच प्रयत्नात मोठं यश मिळेल ही अपेक्षा का बाळगता? 2-3 जणांनी का होईना तुमच्या हाकेला प्रतिसाद दिलाय ही मोठी गोष्ट नाही का? मग असं का म्हणता स्वामींनी तुमच्या प्रयत्नांना यश दिलं नाही? समजा शर्यत 100 मैलाची आहे आणि सुरुवातीचे 1-2 मैल पार केले म्हणजे शर्यत हरला असं मानता का? अरे मोठं यश मिळवायचं असेल तर आधी लहान ध्येय ठेवा, त्यात यश मिळवा, म्हणजे त्याच ऊर्जेने पुढे जाता येईल. तुम्ही स्वामींचे भक्त आहात ना? स्वामींचे भक्त इतक्या लवकर हार मानत नाही. स्वामीवर विश्वास आहे ना? हो आहे. मग हा लढा सुरू ठेवा. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. या 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 सगळे या या कपिलाताई या या. सुंदरा मावशी, एवढ्या घाईत का बोलवलं आम्हाला? अहो तुम्हाला सगळ्यांना उत्तर हवंय ना, स्वामीदेव परत कधी येणार आहेत याचं? हो, काही कळालं का स्वामींबद्दल? हो, स्वामी देवांनी स्वतःच उत्तर दिलंय त्याचं. थांबा, हे बघा, ही बघा, ही अक्षर कुठे गेली? यांना विचारा, बोलता बोलता एकदम गप्पा का झाल्या त्या? बरं, हे फुल दिसतंय आणि वारुळ? बघताय ना, स्वामी देवांनी सांगितलंय ज्या दिवशी हे वारुळ या फुलाला स्पर्श करेल त्या दिवशी स्वामीदेव परत येतील. नाही, पण फुलाचा आणि वारुळाचा स्वामी परत येण्याशी काय संबंध? आणि स्वामी परत येणार आहेत हे तुम्हालाच कसं कळलं? आम्हाला कसं नाही काही समजलं? हा निरोप स्वामीने तुम्हालाच कसा दिला? हो, स्वामींनी आम्हाला का नाही सांगितलं? हे बघा, ते मला काही माहिती नाहीये आणि निरोप देण्यासाठी स्वामी देवांनी मलाच माध्यम का केलं हेही मला कळलेलं नाहीये. हो, पण एक गोष्ट मात्र निश्चित, स्वामी देव आपल्याला सोडून कुठेही गेलेले नाहीयेत. किमान एवढं तरी कळालं की स्वामी परत येणार. हा, पण आता काय करायचं? या वारुळाकडे लक्ष ठेवूया. ज्या दिवशी ते फुलाला स्पर्श करेल त्या दिवशी स्वामी देव परत येतील. अरे कुठे विश्वास ठेवताय तुम्ही सुंदरा मावशींवर? खोटं बोलतायत या. आपली दिशाभूल करतायत. कपिलाताई, तुम्ही काय बोलताय? खरं तेच बोलतेय. आम्हाला खरं सांगायचं नाहीये ना, म्हणून सगळं थोटांड रचलंय तुम्ही. मला तर वाटतं हे वारुळ सुद्धा यांनी तयार केलं आणि आपल्या समोर एक गोष्ट रचून ठेवलेली आहे. नाही हो, मी खरंच सांगतेय, खरंच मला स्वामी देवांनी. बस सुंदरा मावशी, तुम्हाला असं म्हणायचंय का स्वामी भेदभाव करतायत ते? हा, पाहिलं, यांचं म्हणणं असं आहे की स्वामी आपल्यामध्ये भेदभाव करतायत. आपण जर यांच्या खिचगंटीतच नाही आहोत.
अहो आता किती वेळा सांगू, मी सांगते ना, मलाही माहिती नाही की स्वामी देवाने हे सगळं. काय सारखं मी सांगते ना, स्वामी देवाने मला सांगितलं. तुम्ही खोटं बोलताय सुंदरा मावशी. पाहिलं, ह्या आपल्याला फसवतायत. सुंदरा मावशी, तुम्ही आमच्या भावनांशी खेळू नका. अहो गावात दुष्काळ वाढत चाललाय. अशा वेळी स्वामींचं परत येणं फार महत्वाचं आहे. पण या सुंदरा मावशी सगळं लपवतायत आपल्यापासून. आता हार मानायची नाही. हो, अजिबात नाही. आपण प्रयत्न करत राहायचे. लोकांना पुन्हा समजवायचं, पुन्हा विनंती करायची. आता हा लढा अर्धवट सोडायचा नाही. चला. काय झालं दादा? हळू, सावकाश सावकाश. बसायचं. हो भाऊ, झालं काय? अहो ही अशी अवस्था कोणी केली? सावकार, हे दागिने यातून कर्जाची रक्कम तर फिटणार नाही, पण ही बातमी आज तरी फिटत. मुद्दल तर तसंच राहिलं. चल, तुला मी याच्यासाठी काही अवधी देतो, पण शेतकऱ्याचं काय? अहो या दागिन्याच्या रकमेतूनच शेतसाऱ्याची रक्कम वळती करून घ्या. नाही नाही नाही, तुला कर्जही फेडायचं आहे आणि शेतसाराही. सावकार दया करा सावकार. अहो घरात खायला अन्नही नाही. ठीक आहे, पण कसं आहे, शेतसारा तुला तर द्यावंच लागणार आहे. पण आता तू म्हणतोयस ना, हा, म्हणून तुला मी काही मुदत आणखीन वाढून देतो. खूप उपकार झाले सावकार. मी तुझ्यावरती उपकार करतोय की नाही? अरे मग तुलाही माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. काय करू सावकार? अरे खूप सोपं आहे. काय करायचं माहितीये का तुला? माझ्या घरी पाणी भरायचं. अरे इथून नदीवरती जायचं, नदीवरनं पाणी आणायचं, माझ्या घरी भरायचं, दिवसभर हे करायचं. पण कसं कसं माहितीये, अनवाणी पायाने. दुष्काळाने आधीच इतकं भयंकर ऊन पडलंय, त्यात तुम्हाला इतक्या दूर नदीवरून पाणी भरायला लावलं, तेही अनवाणी. हा तर सरळ सरळ अत्याचार आहे. दुष्काळाने माणसं आधीच त्रस्त आहे आणि त्यात हा अत्याचार. सावकार, अहो सावकार, सावकार दया करा सावकार. अहो दिवसभर पाणी कसं भरतात? अहो ज्या नदीतून पाणी आणायचंय ती 10 मैल लांब आहे. अहो 1-2 फेरा मारू शकतो, दिवसभर पाणी कसं आणणार मी? माझ्या शक्तीचा बाहेर आहे सावकार. मला अजिबात कारण नको आता. मी सांगितलेलं काम करायचं बास. सावकार, अहो माझ्याच्या रीती शक्य नाही. दया करा सावकार. दया दया मागायला आलंस इथे? कर्ज घेताना आठवलं नाही काय? माझं कर्ज आणि शेतसारा दोन्ही फेडायचंय तुला, आणि त्यासाठी दिवसभर पाणी भरायचंय. सावकार, सावकार दया करा सावकार. जास्त बोललास ना तर दिलेली मुदतही रद्द करेन. ठीक आहे सावकार, तुम्ही जसं सांगाल मी तसं कर. चला थांब.
तुला पाणी भरायचंय पण ते अनवाणी पायाने, त्यात तुला सूट नाही. त्रास होतोय का दादा? पण ते तुमच्याशी असं का वागले? इतका निर्दयपणा, कुणी असं कसं वागू शकतं? कारण त्यांना गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करायची आहे. बरोबर आहे. लोकांना घाबरवायचं आणि मग शेतसारा घ्यायचा. आणि यासाठी काहीतरी उदाहरणं द्यावीच लागतील ना. हो, आणि हे पाहून लोक घाबरतील. अमानुषपणाचा कळस आहे हा सगळा. नाही, हा अन्याय थांबवण्यासाठी आता लढा उभा राहावाच लागला. सुरुवातीला मी तुमच्या लढ्याला समर्थन दिलं, पण आता मी माघार घेतो. सुंदरा मावशी, खरं काय ते आता तरी सांगा. अहो आता तरी सांगा, स्वामी कुठे आहेत ते? मला जर माहिती असतं स्वामी देव कुठे आहेत, तर सगळ्यांच्या आधी मीच जाऊन घेऊन आले नसते का त्यांना? तुम्ही खोटं बोलताय आमच्याशी, तुम्हाला सगळं माहितीये. सुंदरा मावशी, तुम्हाला सगळं माहिती तरी पण तुम्ही सांगत नाही. अहो, आम्ही सगळे स्वामींचे भक्त आहोत ना. हे बघा, स्वामींना यावंच लागेल. हो, आपण स्वामींना यायला भागच पाडू. स्वामी, स्वामी परत या हो. आम्हाला तुमची गरज आहे. स्वामी प्रकट व्हा. हो स्वामी प्रकट व्हा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, सगळ्यांचा आक्रोश ऐकताय ना? श्री स्वामी समर्थ. सुंदरा मावशी, आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? दुष्काळ हा निसर्गाचा कोप आहे आणि याचा सामना आपण सामान्य माणसं करू शकत नाही. निसर्ग चक्रात बदल करण्याचं सामर्थ्य फक्त स्वामींमध्ये आहे आणि स्वामींनी परत यावं म्हणून आम्ही साखळी पद्धतीने आत्मक्लेश करणार आहोत. काय? हो, काय बोलताय तुम्ही हे? खरं तेच बोलतोय सुंदरा मावशी. अहो तुम्हीच म्हणालात ना, या शिळेवर अक्षर उमटली, मग आता याच शिळेवर उभं राहून आम्ही आत्मक्लेश करणार आहोत. समजलं? गणू, ये बाबा, सुरुवात कर. स्वामी परत यावे असं वाटत नाहीये का तुला? हो कपिला माही, वाटतंय. वाटतंय ना? मग जा, उभा राहा, जा. श्री स्वामी समर्थ. 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 नाही,
मी आता माघार घेतो. अहो आता माघार घेऊन कसं चालेल? आधीच कमी लोकांनी आपल्या लढ्याला साथ दिली हो. भाऊ हो, तुम्ही थोडा विचार करा. आपण सगळे एकत्र उभे राहिलो तर हा अन्याय थांबवू शकतो. लय आपण सावकाराशी आणि ब्रिटिश सरकारशी नाही लढू शकत. अहो सावकार माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. काय करायचं माहितीये का तुला? माझ्या घरी पाणी भरायचं, दिवसभर हे करायचं. कसं माहितीये? अनवाणी पायाने. अहो एक वेळ दुष्काळ सहन करणं सोपं आहे, पण रणजित सावकार त्याच्या अत्याचाराचा विचार जरी केला ना तरी अंगावर काटा येतो. मग काय करणार आहात तुम्ही? अशी सावकाराची आणि ब्रिटिश सरकारची मनमानी चालून देणार आहात? आधीच मरण यातना भोगताय, याहून भयानक अजून काय होणार आहे? अहो अंगात त्राणच उरला नाही हो. आई गाय सावकाश. अहो आतापर्यंत मी एकट्याने सगळं भोगलंय. सावकाराला जर कळलं मी त्यांच्या विरोधात लढतोय तर ते हे सर्व त्रास माझ्या कुटुंबाला पण सहन करायला भाग पाडणार. आणि माझे त्याने ते नाही बघणार. अहो ऐकून आम्ही काय सांगतो ऐकून तर घ्या. माघार घेऊन नाही चालणार ना आता अशी. अहो ऐका तरी. अहो बाबा हे काय करतायत? काही जण जात्यात आहेत तर काही जण सुपात. सगळ्यांनाच वाचवायचं असेल तर काय करावं लागेल? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझं ऐका, मी सांगतेय ना, स्वामी देवानी माझ्याकडे निरोप पाठवलाय. जोपर्यंत हे वारुळ त्या फुलाला स्पर्श करत नाही तोपर्यंत स्वामी देव नाही येणार आहे. तेव्हा असा आत्मक्लेश करून घेऊ नका हो. धावा करा, प्रार्थना करा, पण स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. स्वामी देवा बघताय ना, मला माहितीये वारुळ जेव्हा फुलाला स्पर्श करेल त्याच वेळेला तुम्ही येणार आहात. पण देवा आधी या. तुमचे भक्त दुष्काळाने होरपळतायत, स्वतःला आत्मक्लेश करून घेत आहेत. देवा परत या. मला सांगा बरं, काही जण जात्यात आहेत तर काही जण सुपात. सगळ्यांनाच वाचवायचं असेल तर काय करावं लागेल? काहीच करता येणार नाही, सगळेच भरडले जाणार.
हे आहे एकीचं बळ. सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर अशक्य असं काहीच नसतं. कोणीच भरडलं जाणार नाही. ऐका, तुम्हाला वाटतं इतकं सोपं आहे? अहो ऐका तरी पण आमचं एकदा ऐकून तर घ्या. अहो सावकार विरोधात जाणाऱ्याचे हात छाटतील, मग काय कराल? अहो ऐका तरी, असा विचार. थांब सदाशिव. त्याने तसा प्रयत्न केला तर स्वामी आहेत, ते त्याला धाडा शिकवतील. अहो तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना, ते कोणाच्याही जीवावर बेतू देणार नाहीत. अहो मग स्वामी आता तरी का काही करत नाहीत? का आता येत नाहीयेत ते? का त्या सावकाराला अडवत नाहीत? सगळ्यांच्या जीवावर बेततंय हे. भाऊ ऐका तरी. अहो, एकदा ऐकून तरी घ्या. असं करू नका. अहो ऐका ना. असा विचार नका. भाऊ आपल्याला गरज आहे भाऊ. अहो दादा ऐका ना. अहो ऐकून तर घ्या. अहो दादा, अहो. अहो. सुधा, ते फारच घाबरलेत. हो, सावकाराच्या दहशतीमुळे. काळजी करू नका, आपण पुन्हा एकदा त्यांना समजवू. पण आता आपण पुढे काय करायचं? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. स्वामी देवा घ्या. जोपर्यंत स्वामी आमच्याशी बोलत नाहीत, आम्हाला दिसत नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही तुमच्याशी बोलणार नाही. स्वामी देवा, तुम्ही नसलात ना की अन्नही गोड लागत नाही, घास घशाखाली उतरत नाही. सुंदरे, स्वामी देवा, काय ग, आमच्याशिवाय घशाखाली घास उतरत नाहीये का? हे तुम्हाला माहिती नाही का देवा? मग का असा छळ करता? अगं भक्तांनाही कधीतरी विरह घडावा. काय ना सुंदरे, विरहानंतर जे प्रेम उमलतं ना, त्यात अधिक गोडवा असतो. सहवासात प्रेम आहे, पण विरहामुळे त्याची अधिक जाणीव होते. आणि आम्ही तुझ्यावर नाराज आहोत. नाराज? हो, तुला अजून हेच वाटतंय की आम्ही इथे नाही आहोत म्हणून. तू हेच समजतेस. अगं इतकी प्रगल्भ भक्त आहेस ना, मग तरीही तुला सारखं हे का सांगावं लागतं? मान्य आहे देवा, पण आता आम्हाला ना तुमच्या सहवासाची, साक्षात दर्शनाची सवय झाली आहे. डोळ्यांना मनाला दुसरं काही दिसतच नाही. आणि भक्त प्रगल्भ झाला ना तरी मोह सुटतो का? तो मोह नसतो सुंदरे, तो प्रेमाचा ओलावा असतो. आणि लक्षात ठेव, शरीराने जरी आम्ही इथे नसलो तरी भावाने आम्ही इथेच असतो. 2 घास खाऊन घ्या आता. चल, आमचा भक्त उपाशी असेल तर आम्हाला कसं आवडेल? थांब, तुला आम्हीच भरवतो. देवा, तुम्ही म्हणता ना भक्त हा लेकरासारखा असतो. स्वामी देवा, सगळ्यांचा ना माझ्याविषयी गैरसमज झालाय. सगळ्यांना असं वाटतं काहीतरी लपवतीये. मला खोटं ठरवतायत सगळे. अगं होऊ देत की गैरसमज. त्यांना असं वाटतंय ना की आम्ही कुठे आहोत हे तुला ठाऊक आहे. मग वाटू दे की, या तुझाच मोठेपणा आहे. पण मला नकोय हा मोठेपणा. मला हा दोष नकोय. तुम्ही भेटा बरं सगळ्यांना.
दर्शन द्या इतकंच हवंय मला. थांबा, मी आत्ता बोलवते सगळ्यांना. हा, कपिला ताई, गया, कविराज, या 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 सगळे या. काय झालं सुंदरा मावशी? स्वामी देव, स्वामी देव. स्वामी? हा, स्वामी कुठे आहेत स्वामी? अहो स्वामी देव. स्वामी देव, स्वामी देवा, तुम्ही कुठे गेलात? आत्ता इथे होते. बोलायचंय. साहेब ऐका ना. साहेब, गावकऱ्यांच्या वतीने आलोय. एक विनवणीचं पत्र तुम्हाला द्यायचंय. कृपा करून त्याचा स्वीकार करा. तुम्ही कशासाठी आहात इथे? तुम्ही दोघे इथे असताना याने माझी वाट अडवलीच कशी? ही तुमची जबाबदारी आहे. कोणाची चाकरी करताय? माझी की यांची? साहेब माफ करा, आमच्याकडून चूक झाली साहेब. साहेब, गावची परिस्थिती खूप बिकट आहे हो. लोकांची विनंती आहे म्हणून इथे आलो. साहेब, हे पत्र दुष्काळ पडल्यामुळे सगळी लोक अक्षरशः हवालदिल झालेत. शेतात काहीच पिकलेलं नाहीये आणि घरात धान्य पण नाहीये हो. आम्ही या पत्राद्वारे विनंती केली की सगळ्या गावकऱ्यांचा शेतसारा माफ करावा. आपण हे पत्र सरकारपर्यंत पोहोचवावं एवढीच विनंती आहे साहेब. साहेब, दुष्काळाचं दुःख तर आहे, पण तिकडे सावकारांचा अत्याचार पण लोकांवर वाढत चाललाय. हा अन्याय जर थांबला नाही ना साहेब, तर गाव उद्ध्वस्त होईल हो. साहेब, आज तुम्ही लोकांचा विचार केला, त्यांचं दुःख समजून घेतलं, तर लक्षात ठेवा, जो लोकांची सेवा करतो त्याच्यावर देवाची कृपा आपोआप होते. ते म्हणतात ना, गरिबांचा आशीर्वाद हाच देवाचा आशीर्वाद असतो. स्वामी तुमच्यावर कृपा करते. स्वामी देव, हा? म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटतंय की तुम्ही असं काहीतरी केल्याने कोणीतरी तुमच्यावर कृपा करेल? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला माझ्या कामाचा मोबदला तुमचे ते स्वामी देत नाही. मला माझ्या कामाचा मोबदला ब्रिटिश सरकार देतंय. आणि मी ज्या खुर्चीवर बसतो ना, त्या खुर्चीला ताकद तुमच्या त्या स्वामींमुळे मिळत नाही. त्या खुर्चीला ताकद मिळते ती ब्रिटिश सरकारच्या शिक्क्यामुळे. ज्याच्या हाती सत्ता असते जग त्याला मान. आणि म्हणूनच माझ्यावर कोणाची कृपा होत असेल ना, तर ती तुमच्या स्वामींची नाही, तर फक्त आणि फक्त ब्रिटिश सरकारची आहे. तुमच्या त्या स्वामींच्या कृपेची मला अजिबात गरज नाहीये.